मित्र हे दिवस ह्या आठवणी परत भेटणार नाही. आजच तुमच्या आपल्या म्हणजे आपल्या थर्ड इयरचा आपला लास्ट सेमचा म्हणजे 6व्या सेमचा आपला शेवट पेपर होता. आता नंतर आपला फोर्थ सेम चालू होईल किंवा सॉरी फोर्थ इयर चालू होईल. त्यानंतर तुमचा काय प्लॅन एम करणे काय चांगला आहे पण बास जिरले आमचे. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या परत नमस्कार मंडळी, मी करण गायकवाड तुमचं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे करण राईट्सवर मनापासून स्वागत करतो. आणि आज आम्ही आलो ठोसेघरला. की तर मी उभा आहे आणि मला ढकलते गाडी बसली. म्हणजे एवढं नुसतं वयाने मोठं व्हायचं पण मॅच्युरिटी आयुष्य बघितलं असेल त्यांनी आता गड चढत आहे हळू कॅमेरामॅन. आणि काही क्षण आम्ही वरती पोहोचू. म्हणजे मंडळी काय सांगू, इतकं छान वाटतं इकडचं वातावरण. खरंच कधी तुम्हाला तुमचा योग आला सातारा ते यायचा, प्लीज हा गड नक्की करा. सज्जनगड खूप छान आल्हाददायक वातावरण आहे. स्टे ट्यून्ड. आजचा दिवस खास आहे कारण आज होता आमचा शेवटचा पेपर, म्हणजेच TYचा शेवटचा दिवस आणि खऱ्या अर्थाने आठवणींचा नवा आरंभ. सगळ्यांनी मिळून डिसाईड केले की जेवण करायला बाहेर जाऊयात. जेवणासाठी भेटलो खरं, पण आठवणींची मेजवानी सुरू झाली. गप्पा, चेष्टा आणि अजून चेष्टा. अभ्यासाचा काहीही मेन्शन नाही. बघता बघता आमचं जेवणही आलं आणि मन मुराद जेवणाचा आनंद लुटला. थर्ड इयर आमचा संपलेला आहे आणि शेवटचे काही क्षण आम्ही जाणार आमच्या घरी. भावा कसं वाटतं तुला? आपलं थर्ड इयर संपलेलं आहे. ही मित्र हे दिवस ह्या आठवणी परत भेटणार नाही. तुम्ही काय बोलू शकाल? बोललो का हा माझ्या ब्लॉगचा सगळ्यात जास्त कंटेनर मुलगा आहे. कसं वाटतं तुला? बस आजच तुम्ही दोघांनाच प्रश्न असा आहे की आजच तुमच्या आपल्या म्हणजे आपल्या थर्ड इयरचा आपला लास्ट सेमचा म्हणजे 6व्या सेमचा आपला शेवट पेपर होता. आता नंतर आपला फोर्थ सेम चालू होईल किंवा सॉरी फोर्थ इयर चालू होईल. त्यानंतर तुमचा काय प्लॅन एम करणे काय चांगला आहे पण बास जिरले आमचे. अजून 1 वर्ष राहिलंय बाबा. Next day. गाईज, तर आणि आता मी आहोत सातारा स्टँड वरती. आता वाजलेत साधारण 12 वाजायला आलेत आणि 11 वाजता आमची होती सज्जनगड जायला गाडी. कारण की आम्ही सगळे ठरवलं की आम्ही जाऊ सज्जनगडला. पण झाला असा विषय की हे सगळे या पोरीच्या आलेत उशिरा. हे ऋतुजा, हे शिवानी आणि कधी नवे आले तर 2 जण पुन्हा मागे फिरलेत. बिकॉज त्यांना ब्लॉग मध्ये यायचं नाही. दॅट्स देअर विश. पण आता डायरेक्ट 1 वाजता गाडी आहे, सो आम्ही आता वेट करतोय. बघू आता. बेसिकली आम्ही आता पोहोचलो आहोत सज्जनगडला. गाडी वर जात नाही, त्यामुळे आम्हाला इथूनच चालत जायचं आम्हाला. अरे नमस्कार मंडळी, मी करण गायकवाड तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजेच करण राईट्सवर मनापासून स्वागत करतो. आणि आज आम्ही आलो आहोत सज्जनगडला. इकडचं वातावरण जर तुम्ही बघितलं ना, अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. त्याचबरोबर पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे अफलातून असं वाटत आहे. आणि मी तुम्हाला कॅमेरामॅनला सांगतो की थोडंसं जरा इकडे तिकडे फिरव आणि दाखवू जरा. तर अशा पद्धतीने आम्ही आता गड चढत आहे आणि स्टे ट्यून्ड. आणि काय मज्जा धिंगाणा घालणार आम्ही हे पाहण्यासाठी पूर्ण व्लॉग पाहत राहा. हा बघा, अशा पद्धतीने आम्ही चालत पायवाटा करत आम्ही चाललो आहोत. सुंदर निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे सज्जनगडचं. ए शट अप. कोर मेमरीज. छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. तर की तर मी उभा आहे आणि मला ढकलते गाडी बसली. म्हणजे एवढं नुसतं वयाने मोठं व्हायचं पण मॅच्युरिटी आयुष्य
जंगल जंगल का चली है पता चला है. चला चलो जाके इलाज कराओ. करते काय काहीतरी शोध देते काय. अरे अरे इतका जाऊ दे. तुला असं म्हणत हबीबी कम टू सातारा म्हणजे काय निसर्गाच्या प्रेमात पडावं असं आमचं सातारा आहे. आणि इकडचं सगळंच भन्नाट आहे गाई, सगळंच. म्हणजे राईट फ्रॉम फूड टू द सिनिक व्ह्यूज आणि त्याचबरोबर आमच्यासारखी सुंदर सुंदर लोक ही म्हणजे साताऱ्यात आहेत. त्याच्यामुळे साताऱ्याची शान अजून जास्त वाढलेली आहे. अतिशयोक्ती करतोय बट जोक्स अपार्ट खूप छान वाटत आहे आम्हाला. खूप छान वाटत आहे आम्हाला ऍक्च्युली. आणि म्हणजे बघा ना काय निसर्ग असतो. थोडा वेळ ऊन पडतोय परत पाऊस पडतोय. म्हणजे हे जे काय समीकरण आहे ना निसर्गाचं ते म्हणजे चकित करणार आहे. असे मज्जा म्हणजे काय सांगू तुम्हाला, खूप जास्त मजा येते आम्हाला. काय म्हणते शिवानी तुला. इकडं शिवा बोल काय बोलू. कसं वाटतंय तुला. खूप छान वाटत. येस. सो जस्ट तुम्हाला मी दाखवतो. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही ह्याच्यामध्ये, पण हे बघा थोडस झूम करतोय मी. ते समोर दिसतंय ना तुम्हाला. येस ते धबधबा आहे आणि इकडचा सगळ्यात फेमस धबधबा आहे तो. आणि जर कधी तुम्ही साताऱ्यात आला सज्जनगडला या आणि त्यानंतर धबधब्याला जा. मनसोक्त आनंद लुटा निसर्गाचा आणि आय एम शुअर यू गोना लव्ह इट. आणि हे काय ह्या समोर ह्या तिघीकडून प्रकट झाल्यात. हे तुम्ही काय करता इथं. तुम्ही लेट केला सो काय आमच्यासोबत कोइन्सिडन्स काय आपला हा ठरवून झाला. बरोबर. चला येता तुम्ही काय जाताय परत. थांबा पण तिकडे खालीच थांबा. खाली जाईल बस तुम्हाला. कोण. अरे धीरज आणि हा योगेश. अरे बापरे चालतंय बाबा मालक चालतंय रे. सगळे एक से बढ़कर एक आहे. मग काय भावा संगतीचा परिणाम माणसांना. अशा पद्धतीनं आम्ही ऑलमोस्ट पोचणार आहोत. थकलेली चेहरे आणि थकलेली पावलं ह्याची वयस्कर माणसं सगळे. चला हातात सगळ्यात ही जाऊ दे. ही बघा म्हातारी आमची. बघितलं असेल की आम्ही आता गड चढत आहोत हळू कॅमेरामॅन. आणि काही क्षणात आम्ही वरती पोहोचू. म्हणजे मंडळी काय सांगू इतकं छान वाटतं इकडचं वातावरण. खरंच कधी तुम्हाला तुमचा योग आला साताऱ्यात यायचा प्लीज हा गड नक्की करा. सज्जनगड खूप छान आल्हाददायक वातावरण आहे. स्टे ट्यून्ड. धीरज आणि योगेश गेलेत पुढे पळत पळत. ऋतुजा बिचारी थकली. इतक्यात दमला मॅडम तुम्ही. काय होतंय मगाशी बरी होतीस हा. काय सांग काय होतंय. जाऊ दे कॅमेरा कॉन्शियस आहे ती जरा. शिवा चल झालं. ह्यांना मी काय म्हणलं की जाऊन बॅग घ्या प्लीज. ती बिचारी शिवानीला एकटीला आमचे हार्टबीट्स बीटवर आले. 2 मिनिटं बीटवर बाहेर पडलं. चला ह्यांना काय सांगणं म्हणजेच.
जय जय स्वामी समर्थ. अँड फायनली श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड पोचलेलो आहोत आम्ही. पिसाव्याला बसलेत पोरं बिचारी, दमलीत चालून चालून. मला वाटते 2-3दा आम्ही असे गेलो होतो, म्हणजे निदान ॲटलिस्ट म्हणजे बस स्टॉपला जाऊन तिथून माघारी आलो आहे, कारण की बसच नसायची. काय ना काही ते प्रॉब्लेम्स यायच्या. म्हणजे असं वाटायचं की लेट मी कम्प्लीट असं वाटायचं की हा योग येतोय की नाही, पण आज फायनली तो योग आलाय. आहे बघ, प्रॉपरचं नाही म्हणायचं, असू द्या. हे काय गमत चमत चालू राहायची. जीवन नाही, जीवन असतंय म्हणजे खतरनाक. खाली देखो, नीचे देखो. कॅप्चर झाले. तुझ्या काही कामाची नाही, तू आज फायनली मला सांगा, आज फायनली आपलं योग आला. फायनली सज्जनगडला यायचं किती वेळ झाला असेल मला सांग. हिच्यामुळे आज झालं नेमकं की 11 वाजता गाडी होती. म्हणून तर चालली. या दोघींमुळे उशीर झालाय. मी पण आलेले लवकर. अंत भला तर सब भला. मला एवढं म्हणायचं आज खूप छान आपलं झालं. पाऊस आणि हे वातावरण छान, धुके झालेत बघा. म्हणून तर थोडंसं जरा हे होतं, पण असतं काय. आणि अद्भुत नयनरम्य असं आम्हाला दिसलं रेनबो. खूप छान. जर तुम्ही नीट बघितलं तर 2 रेनबो आहेत तिथे. हा एक रेनबो, त्याच्या बाजूला रेनबो. आय थिंक थोडंसं ब्लर दिसतं यामध्ये, पण खरंच खूप छान दिसतं. आणि आम्ही परत आमच्या वाटे निघालो आहोत. पण खूप साऱ्या आठवणी आणि थँक्स टू द मौसम, कारण इतका छान सगळं काही जोड आहे गोष्टी. खूप छान वाटतं. आणि वी आर गोईंग बॅक अगेन. बदलली. तर आम्ही फर्स्ट फूड जे ट्राय करणार इज मोमोज. फर्स्ट नाही रे, खाल्लं का नाही, म्हणजे इथे आल्यानंतर फर्स्ट फूड जे आम्ही ट्राय करणार आहे. सो आम्ही 2 मागवलेले, एक पनीर मोमोज आणि एक व्हेजिटेबल फ्राईड मोमोज. सो येस. Thank you so much for watching the vlog. Stay tuned for the next vlogs.